हॅलो नमस्कार, मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा जो ब्लॉग आहे ना तो मनाच्या हळव्या कोपऱ्यातला आहे। बघता बघता आता ऑगस्टमध्ये 4 वर्ष या क्वार्टर्सला कंप्लीट होतील। 4 वर्ष कुठे कसे कधी गेले समजलंच नाही आणि आता ह्या ज्या फौजी वाईफ आहेत ना त्या सगळ्याच ह्या गोष्टी फील करत आहेत। बऱ्यापैकी मला त्या कमेंटही येत आहेत की सोडून जाताना किती वाईट वाटतं। आता ही जी मनाची अवस्था आहे ना ती मी सांगू शकत नाही। क्वार्टर्स तर सोडा, आपण एखाद्या भाड्याच्या रूममध्ये जरी म्हणजे रेंटल रूममध्ये जरी 3 ते 4 वर्ष राहिलं आणि जाण्याची वेळ आली ना तरी कुठेतरी फिलिंग्स जाग्या होतात। म्हणजेच आपल्याला तो प्रत्येक क्षण आठवतो जो आपण इथे घालवला असतो। चांगले म्हणा वाईट म्हणा, या क्वार्टरमध्ये तर माझ्या श्रीचं पूर्ण बालपण पॅकिंग करताना असं वाटत होतं की खूप काहीतरी मोठं सुटत चाललेलं आहे। नवीन शहराची ओढ आहे, नवीन शहर खूप चांगलं आहे, सोबतही देणारं आहे, पण हे जी सिटी आहे ना ती असं वाटतंय काहीतरी मागं सोडून चाललोय। याच्या पुढेही क्वार्टर्समध्ये जाऊ त्यानंतर किंवा घरी जाऊ काहीही होईल म्हणजे पुढच्या गोष्टी, पण ही जी फर्स्ट क्वार्टर लाईफ असते ना त्याची जी गोष्ट असते ना ती वेगळीच असते। जेव्हा इथे येणार होतो ना तेव्हा खूप काही गोष्टी मनात रंगून आलतो। कशी असेल क्वार्टर लाईफ, तिथले मित्रमैत्रिणी कसे असतील, आपल्याला करमेल का, कसं असेल सगळं। ॲक्च्युली काहीच माहीत नसतं की रिअल क्वार्टर्स लाईफ काय असते जेव्हा आपण पहिल्यांदा येतो। त्यानंतर आल्यानंतर बऱ्याच मैत्रिणी भेटल्या, अगदी छानही भेटल्या। आता सगळ्याच गेलेल्या आहेत। आज मी जाणार आहे म्हणजे आमचे 3 दिवस सगळेच चाललेले आहेत। आज फायनली मी चाललेली आहे। सो मग ह्या गोष्टी कुठेतरी खूप वाईट वाटतात। म्हणजे आपण कोण कुठल्या, आम्ही एवढ्या जीवाभावाने एकत्र सोबत राहिलो, घरच्यांचीही आठवण येत नव्हती। म्हणजे आमचं अगदी संध्याकाळचं मस्त फिरणं, मुलांचं खेळणं, त्यांचं भांडण करणं, ह्या सगळ्याच गोष्टी, पण कुठेतरी आता ह्या गोष्टी मी त्यानंतर मिस्टर मिलिटरीमध्ये आहेत, पॅरामिलिटरीमध्ये आहेत हे माहीत असणं, पण आपल्यासमोर त्यांना ड्युटीला जाताना वर्दी घालून पाहणं यामध्ये जे सुख आहे ना ते कशातच नाही आहे। सगळ्यात जास्त जर प्राऊड देणारी कोणती गोष्ट असेल ना तर ती म्हणजे आपल्या नवऱ्याला वर्दीत ड्युटीला जाताना पाहणे। ह्याही गोष्टी खूप साऱ्या अनुभवल्या। आता तुम्ही बघू शकता आमची पॅकिंग खूप जोरदार चालू आहे। हा जो व्हिडिओ आहे ना ते 2 ते 3 दिवसांचा एकत्र बनवून केलेला आहे, कारण एका दिवसात एवढी पॅकिंग होणं शक्य नाही। कपाट आवरलं, सगळ्यात आधी कपडे पॅक केले। पहिल्यांदा हे मी माझं असं खाली खाली कपाट बघते। मी माझ्या ज्या भावना आहेत ना मी त्या सांगू शकत नाही आणि जास्त जर बोलायला लागले ना तर मग माझं सगळा ब्लॉगचे एडिटिंग आहे ना ते रडत रडतच होईल, हेही मला माहीत आहे। आता मी लवकर सोबत जाईन किंवा उशिरा जाईन, पण एवढ्या 4 ते महिन्यात पुन्हा जाईनच। पण ही जी क्वार्टर्स आहे ना याची प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, कारण मी म्हटलं ना ही माझी फर्स्ट क्वार्टर लाईफ आहे। तर चला कपाट आवरलं, हे जे व्लॉग आहे ते 2 ते 3 दिवसांचे एकत्र केलेले आहेत। त्यानंतर मग किचन आवरायला घेतलं। किचन म्हणजे जे मला प्लास्टिकच्या भरण्या वगैरे होत्या ना त्या धुवून टाकायच्या आहेत। आता आम्ही इथून गाडीच करून जाणार आहोत, त्याच्यामुळे मग मी प्रत्येक गोष्ट घेऊन जाणार आहे, कारण तिथं जरी विकत घ्यायच्या म्हटल्या ना ह्या गोष्टी तर कमसे कम 2 ते 3 हजार रुपये जाणारच। मग असं म्हटलं आपण असं तसं गाडीच करून जाणार आहे तर इथली प्रत्येक गोष्ट घेऊन जावावी, जेणेकरून ती तिथे आपल्याला पुन्हा उपयोगात येईल। आता आमचं तिथं रूम बघण्यापासून ते सेट होण्यापर्यंत आहे। रूमही भेटले जातील, पण माझ्या इथल्या मैत्रिणी आहेत त्या तिथे भेटणार नाहीत, कारण आमच्या कॅम्पमध्ये 70% लोक मराठी होते आणि सगळ्यात भारी म्हणजे ते माझ्याच एजच्या होत्या, त्याच्यामुळं मग आमचं छान जमत होतं आणि श्रीलाही खेळायला चांगले मित्रमैत्रिणी होत्या। आता हे सगळं सोडून जायचं म्हणजे मनावर एक प्रकारचं आलेलं दगडच आहे किंवा ओझं म्हणूयात, पण काय करणार, जावं तर लागणारच। आता ज्या मला नको होत्या ना गोष्टी म्हणजे एक्स्ट्राच्या, ते मी माझ्या समोरच्या दीदीला देऊन टाकत होती आणि त्यानंतर जसं जसं होईल ना तसं तसं कमी करत होती, कारण एका दिवशी सगळी भांडी धुवून पॅक करणं पॉसिबल नाही आहे, कारण आम्ही सांगितलं ना आमची 2-3 दिवस आधीपासूनच ही पॅकिंग चालली होती। सो मग सगळं आधी प्लास्टिक खाली केलं, ज्या नको होत्या गोष्टी म्हणजे ज्या अजून 2 दिवस लागणार होत्या त्या ह्या बॉक्समध्ये ठेवल्या, जेणेकरून म्हणजे सगळं मोकळं होईल। त्यानंतर बघू शकता प्लास्टिक रिकामं केल्यानंतर कसं दिसतंय। हे जे 3 रॅक होते ना ते माझे पूर्ण भरलेले होते। मी छान सजवलं होतं क्वार्टर्स, म्हणजे क्वार्टर्स म्हणून नाही तर घर म्हणून सजवलं होतं, कारण हे माझं ड्रीम होम होतं। तर एवढे माझ्या भरण्या रिकाम्या झालेल्या आहेत ज्या की आता मला धुवायच्या आहेत। सो जेवढा तर जमेल तेवढा व्लॉग घेतला आहे, कारण जास्त व्लॉग मला घ्यायला नाही जमलं, कारण रूम शिफ्ट करणं खरंच सुखाचं नाही। एवढं सारं काम, एवढं सगळा पसारा बघूनच टेन्शन येतं की हे कधी आवरणार। त्यानंतर भरण्या धुतल्या आणि मग सुकायला फॅन खाली ठेवल्या, कारण आता ऊन पण इकडं पडत नाही आहे। वातावरणच 2-3 दिवस झालं वेगळं वेगळं झालं आहे, म्हणजे एकदम ढगाळ वातावरण झालं आहे।
सो मग एकच ऑप्शन आहे की फॅन खाली सुकवणं. प्रत्येकच गोष्ट फॅन खाली सुकवली जाते आणि जसं जसं होतंय तसं तसं ते पुन्हा पॅक करतोय. म्हणजे जास्त पसारा पण होणार नाही आणि बॅग्स पण आवरल्या जातील. टोटल आमच्या 3 ते 4 बॅगा आत्तापर्यंत पॅक झाल्या असतील. आता तर घरी जायचं म्हणल्यावर सगळ्यात. त्यानंतर सगळं आवरून एक मैत्रीण निघाली होती, तिला निरोप द्यायला आलो. आता ती आज जाणार होती पण तिचं कालपासूनच रडू चालू होतं आणि समोरच्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना ऑटोमॅटिक माझ्या तर लगेच गंगा यमुनाच व्हायला चालू होतात. एवढं तर मला रडू जवळच आहे. तिला निरोप दिला आणि पुन्हा आमच्या पुढच्या कामांना सुरुवात केली. खरंच हे निरोप देणं खूप अवघड आहे. म्हणजे हा कॅम्प, इथली माणसं, म्हणजे खरंच खूप अवघड आहे. म्हणजे आता ह्या प्रत्येक गोष्टी रिअलाईज होतच असतील. त्यानंतर मग हे जे सामान लावलेलं होतं ना ते काढायला चालू केली. कारण बेडरूम तर बऱ्यापैकी झाली होती. आता फक्त हॉल बाकी होता. म्हटलं आधी हॉल झाला ना मग जवळजवळ 50% काम आवरल. मग सुरुवात इथून केली. ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये छान डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर हळूहळू सगळंच आवरायला चालू केलं आणि जे आत्ता मी ब्लॉग एडिट करते ना आत्ता माझी 90% पॅकिंग झालेली आहे. हे बघतानाच किती वाईट वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की काहीतरी सुटत चाललंय किंवा असं कोणीतरी आपल्या शरीरातला एखादा पार्ट घेत चाललंय. तर चला अशा प्रकारे आमची पॅकिंग होतच जाईल. आता इथून जायचा ब्लॉग तर माझ्यासाठी खूपच इमोशनल असणार आहे. मलाच माहीत नाही मग किती रडल आणि किती नाही. कारण खरंच ह्या गोष्टी खूप अवघड असतात ज्या की सगळ्यांनाच माहिती आहे. जसं आपण आईच्या घरून जाताना जेवढी मी रडली नसेल ना तेवढी तर मी आता रडेनच म्हणजे इथून जाताना. फायनली आमची क्वार्टर्स 50% बॉक्समध्ये गेलेली आहे. चला या दाखवत. आम्ही सकाळपासून नाही काल रात्रीपासूनच एवढं रडतोय सगळ्याजणी, एवढं रडतोय ना. त्यातली एक मैत्रीण तर सकाळी गेली. आता उद्या एक जायची आणि परवा आम्ही जाणार आहोत. जवळजवळ आमचे 10 ते 12 बॉक्स होतील. जे हे असतं ना लाईनच्या गाड्या, म्हणजे एक प्रकारे गाडी करूनच जाणार आहोत. कारण सगळं सामान घेऊन जाणार आहोत. इथून थोडंसं जवळ डिस्टन्स आहे. परत तिथं जाऊन विकत घेण्यापेक्षा इथनंच घेऊन जाणार आहोत. इथे 2 पोते झालेले आहेत. यातलं एक घरी न्यायचंय आणि एक तिकडं न्यायचंय. त्यानंतर इथे एक बॉक्स झालेला आहे आणि हे तर काही फ्रीजचा वगैरे बॉक्स होईलच. त्यानंतर हे पडदे वगैरे अजून काढायचे आहेत. किचनचं प्लास्टिकचं जे सामान आहे ना ते सगळं पॅक झालंय. फक्त स्टीलचं हे करणार आहे. सोमवारी संध्याकाळी ट्रेन आहे त्याच्यामुळं मग सोमवारी ते पॅक करणार. ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना ते ठेवले. त्यानंतर ही पण तुम्ही रूम बघू शकता पूर्णपणे पॅक झालेली आहे. तिथे फक्त पसारा आहे जो की तो आता आवरायचा आहे. म्हणजे हे आवडतील. आणि तो एक गाड्यांचा बॉक्स आहे जो की आम्ही एका बॅगमध्ये सगळ्या ती गाड्या श्रीच्या ठेवणार आहोत. इथे एसी सगळ्यात पहिला पॅक तर एसी झाला. आणि त्यानंतर इकडे बेडरूम मध्ये पण आमचे बॉक्स आहेत. कपाट वगैरे सगळं पॅक केलेलं आहे. म्हणजे कपाटात आता काहीच नाही. 2 बॅग ठेवले जे की घरी न्यायचे आहेत. बाकी सगळं इकडेही पॅकिंग झालेलं आहे. आणि अशा प्रकारे 3.5 ते 4 वर्षांचा सहवास 10 ते 12 नाही खोलायचं नाही 10 ते 12 बॉक्स मध्ये पॅक करून चाललोय. चल आता जास्त बोलले तर मी अजून इमोशनल होईल. आता फ्रेश होते आणि सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन येते. म्हणजे लहान बाळांसाठी श्रीचे दोस्त वगैरे आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन येते. तर चला जाऊया. हे पोतं घेतले. आम्ही बॉक्स पॅकिंग तर करणारच आहोत पण त्याच्यावर सेफ्टीसाठी ही पोती लावणार आहोत. चला पकडा. तू काय देणार आहे त्याला? ती जाणार आहे. तुझे हाय तुझे हाय घरी गेल्यावर खेळा 3 आणल्या सेम तिघांना सेम आणलं. गाड्या बघायची आणि एकमेकांची आठवण काढायची. थँक्यू. त्यांच्यासाठी गिफ्ट्स आणले म्हणजे सगळ्यांसाठी आणलेले. दाखवायला नाही जमलं कारण सगळेच गडबड आणि मी म्हटलं ना आम्ही बॉक्स तर आतमध्ये पॅक केलेलेच आहेत पण वरून सेफ्टीसाठी हे पोत्यांनीही कव्हर केलेलं आहे. जेणेकरून जरी पाणी वगैरे जायचा काही चान्स नको. असे जवळजवळ आमचे 8 ते 9 बॉक्स मोठे पॅक झालेले आहेत. एक बॉक्स तर पूर्णपणे श्रीच्या खेळण्यांनी पॅक झालेला आहे जो की आता हे पॅक करता येते. बेड इकडच्या रूममधले शिफ्ट केला मधल्या रूममध्ये. म्हणजे इकडचं जे काही आहे ना ते सगळं व्यवस्थित आवरायला येईल. हा पसारा आम्ही सगळा आणि हॉलमधला एका दिवसात आवरला आहे.
खूप जमल्यासारखं झालं. त्यानंतर म्हटलं चला चहा बनवूयात. आता फक्त लिमिटेडच भांडी राहिलेली आहेत, लिमिटेडच किचनमध्ये सामानही राहिलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टी लिमिटेड राहिलेल्या आहेत, कारण सगळ्याच गोष्टी पॅक झालेल्या आहेत. मी सगळं 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 ए टू झेड घेऊन चाललेले आहे, म्हणजे कारण असेल तसं गाडीच करून जाणार आहे तर पुन्हा तिथं खर्च नको आणि जाऊयात लवकर 3-4 महिन्यामध्ये पुन्हा तिकडे जाऊ. तर चला, हे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तर समजतच जाईल. जेवढी माझ्याच्याने पॅकिंग दाखवायला जमली, तुम्हाला 10 मिनिटाचा ब्लॉग असला तरी ही आमची पॅकिंगची 3 दिवसांची मेहनत आहे. तर चला, भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आता जो येणारा ब्लॉग आहे ना, तो माझा इथला शेवटचा ब्लॉग असेल. हे म्हणायलाही खूप वाईट वाटते, कारण सुरुवातच खूप आशेने घेऊन आलते आणि सगळ्यात वाईट वाटतं म्हणजे माझ्या श्रीसाठी, कारण त्याचे पालत्या पडण्यापासून ते चालण्यापर्यंत सगळं इथंच झालेलं आहे. त्याच्या